अमाय बाई प्रीती, काऊन म्हटलं पाहुणेले एवढ्या सकाळी सकाळी हाकलणं चालू आहे? हा, सकाळीच तयारी केली. हाकलून नाही राहिली काकू, सूरजच घाई करून राहिला. गावाले जायचं आहे, गावाले जायचं आहे. कालच जातो म्हणे संध्याकाळी. मी म्हटलं आता काले जातो, म्हटलं संध्याकाळी घरी जाऊन जेवण करून झोपणंच आहे, म्हटलं उद्या चालला जाजो. तर मोठ्या मुश्किलनं थांबला तो काल. तर आज मग सकाळीच उठली मी 4 वाजता. लवकर लवकर कामं गिलं मग केले आणि स्वयंपाक बी लवकरच बनवला. आता जेवण खाऊन करून अंग पाय धुवून डब्बा गिब्बा बांधून दिला त्याले आणि बसून देतो म्हटलं गाडीत. काय सूरज म्हटलं, काय ले गावाला जायची घाई करा लागते. मस्त आता नवरीले घेऊन आला होता तर राहता 8-10 दिवस आणि जाता मग मस्त आरामात चांगल्यानं पाहून पण करून. हो ना, मेघाई म्हणत असन घाई घाईनं आणते ना घाई घाईनं नेते. चांगल्यानं पाहून पण नाही करू देत म्हणत असन. मस्त आले तर घुमाले गेले असते कुठेतरी. प्रीतीताई नेलं काऊन नाही आईले? कुठेतरी नेवाले पाहिजे होतं आता नवीन वर्षात. आपल्या गावात तर आले पण अजून कुठं एखाद्या देवस्थानी. नाही तर मग तुम्हाला जे स्थळ आवडत असन तिथं घेऊन जाते घुमाले. आता नाहीच म्हणते ना, मग काय करा. त्याला तर म्हणत होते थांबून जा बा, इथं कुठं जाऊ जवळपास घुमाले. आता नागपूरला गेलो असतो तर नागपूरला लई काही आहे पाहाले. पण तिथे नाही म्हणून राहिले. नाही ताई राहू द्या, मग कधी येईन आम्ही, मग पाहायला जाऊ. आता नाही, सध्या माझी कामं आहे असं म्हणते ह्या. नाही तर माझी इच्छा होती का चला बा या घुमून फिरून, त्याच्या बरोबर आम्हाला पाहायला भेटलं असतं. नाही तर काय मग, तसं कायले जातो मग आपण. आपण जातच नाही स्वतःहून. आणि राहिले तर होतच मग रिंकूच्या घरी मुक्काम जर करायचा राहिला असता तर. तिथं राही नाही झालं असतं तुमचं, जायला पाहिजे होतं मग. जाईन ना काकू, पुढच्या वेळेस येईन आम्ही तेव्हा जाईन. मग संग मगच जाऊ मग आपण, तुम्ही चाल जा. आता संग मग तर जाऊ म्हणा, आपण आता कधी येता ना कधी नाही. आमचं तर सोडूनच द्या, आम्ही काय घुमत फिरतच राहतो. पण आता मेघाली घेऊन आला तर झाले पाहिजे होतं. मेघा येत जाय म्हटलं आणि वळकी ठेव जो आमच्या संग. नाही तर भुलून जाशील कोणती रूपाताई होय कोणती शांता काकू आहे. भुलशील काय? नाही रूपाताई, नाही भुलत ना. एकदा ओळखी झाली, आता नाही भुलत म्हटलं मी. मला घरही माहीत झाले आता सगळेचे. काकूचंही घर माहीत आहे, तुमचंही घर माहीत आहे, बाकी त्या ताई आहे मंदाताई, तिकडे राधाताई, सगळेच घर माहीत आहे मला. हो तेच म्हटलं, येशील कधी तर येत जाय बा आमच्या घरी. आमचं लक्ष राहते नाही राहत, कामात राहतो आम्ही. हो येईन ना येईन. आता माहित नाही कधी येणं होते. उन्हाळ्यात गी पाहिन आम्ही, उन्हाळ्यात येईन. उन्हाळ्यात काय ले आता ह्याच महिन्यात येजो म्हटलं. रुपाची डिलेवारी ह्याच महिन्यात आहे. मग नामकरण राहीन का नाही रुपाच्या लेकराचं, तर येजो बारशाच्या कार्यक्रमाले. नाही काय रुपा? नाही तर काय मग येजो. मी आतापासूनच सांगून ठेवतो. प्रीती सांगतो म्हटलं मेघाले. मी तर सांगा ना, पण म्हटलं अजून तुझी डिलिव्हरी बी नाही झाली ना. आतापासून काय सांगू? डिलिव्हरी होऊ दे, मग पाहू तारीख गिरीक काढल्यावर. मग तर सांगानच मी. आत्यालाही सांगतो आणि मेघालाही सांगतो. हो सांगू ना. ये जो मग मेघा. त्या सासूले घेऊन, सासूने दोघी जणी ये जा. हो येईन ना. चाल ना प्रीतीताई, बस चुकन ना आपली. माय हो गड्या, येतो मग शांता काकू. बस चुकन यायची नाही तर बसून देतो यायले गाडीत. बरोबर जा, आरामात जा. बस याले टाइम आहे, घाई नका करू, आरामात जा. हो टाइम आहे, पण बसचं सांगता नाही येत ना. कधी लवकर येते कधी लेट येते. त्याच्यानं म्हटलं पहिले जाऊन बसा बा 5-10 मिनिट पहिले. हो बरं जा मग जा. ये मग सूरज. हो येतो काकू. गेले पाहुणे कसे काय 3-4 दिवस झाले तर समजाले नाही येत नाही, बातच झाले. हो मावशी, दिवस जावाले काही टाइम नाही लागत. बाद दिवस जाते ना. नवीन वर्ष लागलं, आजची 4 तारीख आली. तर माहित नाही पडत. आणि हिवाळ्याचे दिवस एक तर लहान दिवस आहे, लवकर चालले जाते. हो हिवाळ्यात दिवस लहान राहते आणि उन्हाळ्यात 7ही वाजून जाते तर दिवस नाही डुबत. हो चाल मग मी घरी जातो. लय वेळची आली तर बसली. कर मग आता तू आराम. हो मी थोडेसे लोटतो आता. मी आराम करतो. काय म्हणते तुझी सासू? काय म्हणते? काही नाही म्हणत, जाऊन बसली मस्त. 1 तारखेलाच तर गेली. हा काय, कशी आहे तब्येत? काय तब्येत विचारपूस करायला फोन गिन नाही करत? नाही फोन गी नाही करत. म्हणत असून तिथं गेल्यावर काम करा लागन, त्याच्यानं फोन गी नाही लावत आणि विचारतही नाही. आता माहित आहे ना तिकडे, माझ्या ननदले माहित आहे आणि माझ्या सासूले माहित आहे ह्या महिन्यात डिलिव्हरी आहे बा म्हणून. तर आता फोन गी नाही लावणार. मग त्या सगळं झाल्यावर. हो डिलिव्हरी झाल्यावर आयता येईन मग पावाले. हो
तर बोलावून घेसो तू यायले कधी बोलावत आता. म्हटलं संक्रांत झाल्यावर आहे डिलेवरीची तारीख, तर संक्रांतले बोलावून म्हणून राहिली मी. इथची संक्रांत होते आणि मग राहीन माझ्याजवळच. अच्छा अच्छा, हो तशी कर मग. हो, आई बाबाले दोघाले बोलावन, बाबा राहीन 2 दिवस. आता आई इथे येऊन राहिली तर बाबाले म्हणा तुम्ही बी या बा, संक्रांती करून घ्या आणि मग चालले जा. आई थांबते मग माझ्याजवळ. हो हो, तशीच करजो मग. चाल मग रुपा, जातो. बर, चालले काय घरी? जा मग, मी आराम करतो. धारा झाली काय तयारी? चाल ना पटकन, चाललो जाऊ. हा लवकर चाल, तिकून येवाच आहे मग. हो आई आली, 2 मिनिटात येतो. जाय ना पटकन, काय राहिलं आता? हा, घरातल्या घरात सकाळपासून माहीत तर राहते आज जावाचं आहे म्हणून. लवकर लवकर कामं करून घ्या, लवकर लवकर तयारी करून घ्या आणि चाललं जाऊ लवकर. एक तर थंडीचे दिवस आहे. हा, लेकरं आहे संग, समजत नाही काय? लवकर गेलं पाहिजे आणि लवकर आलं पाहिजे बा म्हणून तिकून. राहिलं काही नाही, तेवढ्या पैशात होईन काय म्हटलं. आई साडी घेईन, मी साडी घेईन, हा लेकरायले कपडे घेऊन देईन, तर होईन काय म्हटलं तेवढे पैसे दिले तर. होणार नाही. 1200-1200ची तू घेशील, आई घेईन 1200-1200ची. हा, समजा 2500 तुमचे होऊन जाते आणि लेकरायचे कपडे 1000 रुपयात. हा, 3500 दिले ना. आणि आई तीळ घेईन म्हणे, गुड घेईन म्हणे. तिळगुळ बनवासाठी आता संक्रांत आहे तर मग पैसे नाही पाहिजे त्याच्यासाठी. तीळ गुळ कितीचं होईन तर? आता मला काय माहित जी तीळ काय किलो आहे तर असन 150 रुपये, नाही तर 200च्या अंदर तर असन. ठीक आहे ना, 500 रुपये जास्तीचे घेऊन जाय. हा, तीळ घे, गुळ घे, शेंगदाणे घे, काय घेवायचं आहे तर घे. आणि मेकअपचं सामान घेवायचं असेल तर ते घेऊन घेजो. ठीक आहे ना. आणि समजा पैसे जर कम पडन तर मला सांगजो, मी फोन पे करून देईन. फोन पे कुठं करान तुम्ही? माझा फोन पे चालू आहे काय? अरे तुझ्या फोन पे चालू नाही आहे, पण म्हटलं दुकानात जो फोन पे आहे ना तो फोटो काढून पाठवून देजो मला. मी त्याच्यावर पाठवून देईन, मग सेंड करून देईन. ठीक आहे ना, चालते मग. जाय मग पटकन, आई वाट पाहून राहिली किती वेळची. म्हणत असं घरातल्या घरात लवकर तयारी नाही करून देत, तरी तर दोघांची तयारी आईनच करून दिली. हा, तू फक्त तूच तयारी केली. चालली ना जी, चालली ना आता. तुमच्यासाठी काही आणा लागन काय? क्रीम जी आणा लागते काय तुमची? नाही, क्रीमची नाही आणा लागत, मीच चाललो जाईन एखाद्या दिवशी आणि घेऊन येईन. बरं ठीक आहे, येतो मग. हो हो, जा मग पटकन. नाही तर चला ना मग तुम्ही, आज घरीच तर लवकर जाऊ आणि लवकर येऊन जाऊ गाडीवर. गाडीवर नाही मावत ना, पण 5-5 जण कसं बसू? आई आहे, तू आहे, मी आहे, 2 लेकरं आहे. हा, एवढे जण मावन काय गाडीवर? एक तर तू राहिली असती, नाही तर आई राहिली असती तर दोघीपैकी एकीला घेऊन गेलो असतो. पण आता तुम्ही दोघी आहे ना, त्याच्यानं नाही जमत ना. दोघी जणी, तुम्ही 2 लेकरं आणि मी. हा, गाडी नाही चालवता येत. चालवायची तर गोष्ट सोड, पण तुम्हाला नाही बसता येणार बरोबर, लेकरायला नाही बसता येणार. हा, वाके केल्यापेक्षा मस्त ऑटोत जा, नाही तर बसनं जा आणि या मग तिकून. ठीक आहे, जातो मग. धारा झालीच नाही काय तयारी? चाल ना पटकन. हो, आली. धारा झालीच नाही काय तयारी? चाल ना पटकन, चाललो जाऊ. हो आई, झाली ना, तयारी झाली. बबन घरीच आहे ना आज? हा, तर पाहिजे म्हटलं घर घे. वावरात जाईन आई मी थोड्या वेळानं. हो, जाशील तर कुलूप लावून जाय, पण लक्ष ठेवचं म्हटलं, कुत्रे गित्री येते. हा, नाही तर तू राहशील मोबाईल मध्ये घुसून आणि कुत्रे म्हटलं जाईन मग तिकडे एकदम किचन मध्ये. भाजी भाकर खाईन तर तुले माहिती नाही राहणार, त्याच्यानं पाहिजे म्हटलं, लक्ष ठेवचं. ठीक आहे ना, बाहेरच बस तुम्ही मस्त उन्हात. जा मग आई, लवकर चालले जा, लवकर या मग. हो रे, लवकर जातो म्हटलं. अजून ब्लाऊज गी शिवाले टाका लागन ना, तिथे टाइम लागते. डिझाईन पसंत करा, कसं काय शिवायचं आहे काय. माय तर म्हणा साधी सिंपलच ब्लाऊज राहते, पण धाराले टाइम लागते मग डिझाईन पसंत करायला. जाय मग धारा पटकन. हो, चला मग आई. हो चाल मग. बोला बाई, काय दाखवू तुम्हाला? कोणासाठी कपडे पाहिजे म्हटलं? तुमच्यासाठी पाहिजे का लेकरासाठी पाहिजे? आमच्यासाठी पाहिजे आणि लेकरासाठी पाहिजे. तर पहिले आमच्यासाठी दाखवून द्या, नाही काय धारा? साड्या पसंत करायला टाईमच लागते ना, तर आमच्यासाठी दाखवा मग. ठीक आहे ना बाई, दाखवतो. तर कशामधून दाखवू तुम्हाला साडी? कॉटनची दाखवू, नेटची साडी दाखवू, ब्रासोची दाखवू? हा, कशी दाखवू म्हटलं? पैठणी पाहिजे, बनारसी पाहिजे? हा, सांगा म्हटलं कोणत्या पॅटर्न मध्ये दाखवू तुम्हाला? धारा कोणत्या पॅटर्नची साडी घेतं आता? पैठणी घेतं का कॉटनची घेतं का ब्रासोची घेतं? हा, का नेटवाली घेतं? सांग बा, मी तर कशी घेऊन घेईन, मला कशी चालते
तू पसंत कर तू यासाठी. आई आपल्याजवळ पैठणी साड्या तर लय आहे. जेव्हा पाहिजे आपण पैठणी पैठणी. हा तर आता आपण कॉटनच्या घेऊ. कॉटनच्या साड्या चांगल्या राहते. बरं कॉटनच्या घेऊ काय? दाखवा मग दादा, कॉटनच्या साड्या दाखव जा मस्त. मस्त काय मस्तच दाखवतो ना मी. मस्त मस्त साड्या दाखवतो कॉटनच्या. हो म्हणजे कलर गिलर व्यवस्थित, डिझाईन वगैरे व्यवस्थित अशा दाखवा. ठीक आहे ना, दाखवतो. पाहून घ्या बाई, म्हटलं कॉटनची साडी आहे. कलरही मस्त आहे, एक नंबर कलर आहे. आणि डिझाईनही चांगली आहे. आणि कापड तर पाहूच नका तुम्ही, कापड एक नंबर आहे. हो धारा, डिझाईन गीतं चांगली वाटून राहिली. दाखवा ना मग भाऊ, याच्यामध्ये कलर दाखवून द्या आम्हाला. कलर भेटून जाईल ना तुम्हाला. हो दाखवा ना मग, चांगली वाटते ना धारा साडी. होय डिझाईन चांगली आहे ना, साडी चांगली आहे. आणि घेऊन घेऊ ना, अशातूनच घेऊन घेऊ आपण. आपल्याजवळ आहे नाही. नाही तर काय मग, कोणती साडी घेणंच आहे. हे घेणं आहे ते घेणं आहे, टाइमपास केल्यापेक्षा नाही काय, पसंत करून घेऊन घेऊ, शिवाले टाकून देऊ. आणि काय काय घेवायचं आहे घे घाय करून घरी. नाही तर काय मग, मार्केटमध्ये घुमाले टाइम लागते. एक एक चिल्लर सामान घेतो म्हटलं तर 1-1.5 घंटा असाच चालला जाते. बरं दाखवा मग दादा, अशामधूनच दाखवा आम्हाला. कितीपर्यंत आहे तरी हे साडी, कितीले पडन आम्हाला? हे काय 1500ची आहे, 1500ची. 1500 म्हणते ना धारा. आई देते 1200 पर्यंत लावते म्हटलं. 2 साड्या घेऊन राहिलो ना आपण, तर भाव कर्जा ना देते, होऊन जाते 2500. हो होते घेते, भाव कम केला पाहिजे आता. बरं ठीक आहे, दाखवून द्या. हो. अरे वा, ह्याही कलर मस्त आहे हो धारा. हो आई, मला तर दोन्ही साड्या आवडले. तोही कलर आवडला आणि ह्याही कलर आवडला. तर ह्याच घेऊन घ्या ना मग. तसं करू मग, ह्याच साड्या ठेवून घेऊ दोन्ही, नाही काय? काकाजी एक काम करा, दोन्ही साड्या देऊन द्या म्हटलं आम्हाला. साईडनं ठेवा आणि मॅचिंग पेटीकोट देऊन द्या. ठीक आहे ना. आणि आता ह्या लेकराचे कपडे दाखवून द्या आम्हाला. कितीपर्यंत चालेल तरी तुम्हाला लेकराचे कपडे? आम्हाला काय 500 पर्यंत दाखवा, 500च्या अंदर अंदर. ठीक आहे ना, दाखवतो. हो म्हणजे 500च्या अंदर अंदर म्हणजे 500 पर्यंतही दाखवला तरी चालते आम्हाला. बरं दाखवतो. तर फुल पॅन्ट पाहिजे, हाफ पॅन्ट पाहिजे, कशामधून दाखव? फुल पॅन्टच द्या ना. एक तर थंडीचे दिवस चालू आहे, हाफ पॅन्ट घे नका दाखवू. फुल पॅन्ट, फुल शर्ट अशातून दाखवा. हो उन्हाळ्याचे पाहिजे हाफ कपडे. दाखवा मग काकाजी, फुल मध्ये दाखवा. ठीक आहे. पाहून घ्या बाई, अशातून तर हाय हो यायच्या जवळ कपडे. हो आई, दिवाळी स्वस्त घेतले होते. आणखी दाखवा ना भाऊ. दाखवतो मी, तुम्ही पसंत करा. एक पॅटर्न दाखवतो तुम्हाला, त्याच्यातून सांगा मग. हो तसं करा, एक पॅटर्न दाखवून द्या, मग आम्ही सांगतोच तुम्हाला. मग पसंत येईन तर कलर पाहता येते मग. हो. हॅलो, हा बोल ना बाई. कुठे आहे बाबा? घरी आहे का कामावर आहे? घरीच आहे ना बाई, आज नाही गेलो कामाले, आज काम बंद आहे, घरीच आहे मी. बोल ना, काय म्हणतं? काही नाही, आईले फोन लावून राहिली, ताईचा फोन लागून नाही राहिला. तर कुठं गेली म्हटलं आई? वावरात गेली काय? फोन नाही उचलत. त्याच्यानं म्हटलं तुले फोन लावून पाव, तर माहीतच होते मग कुठं आहे काय आहे. मोबाईल आई जवळच आहे, आता सायलेंटवर आहे का काय आहे काय माहित. आईचं लक्ष नसन मोबाईलवर. आई आज कपडे घ्यायला गेली ना. कपडे घ्यायला गेली? कोणासाठी? आईसाठी, तिच्यासाठी घ्यायला गेली. धाराई गेली आहे संग, आणि हे दोघंही गेले, 4 जण गेले ना ते कपडे घेवाले. आता संक्रांती आहे काय, तर घेतो म्हणे साड्या आणि ब्लाऊज की शिवायला टाका लागन म्हणे आज. अच्छा. हो रे, आता संक्रांत नाही, आमचे कपडे घेवायचेच आहे. गण्याची आजी काय माहित आता कधी घेऊन देते. तर आजची तर 4 तारीख आली. हो, तर त्याच्याच यानं धाराच म्हणत होती कधी घेऊन देता म्हणे कपडे. मग ब्लाऊज शिवायला टाका लागते, साड्या नाही घेऊन देत तुम्ही, मग अर्जंटमध्ये शिवून मागा लागते. तर त्याच्यानं मग काल कामाचे पैसे भेटले तर आज पाठवलं मग दोघीले. हा काय चांगलं केलं ना. मग मला पाहा लागन उद्या गिद्या, म्हणा लागन गण्याच्या आजीले. अर्जंटमध्ये मग ते भाव खातेत ना ब्लाऊज शिवणारे. हो, त्याच्याच्यानं आई म्हणे आज चाललो जातो म्हणे आम्ही, शिवायला टाकून देईन म्हणे तिकडच्या तिकडे. आणि मग 12-13 तारखेपर्यंत भेटून जाते म्हणे ब्लाऊज. हो भेटून जाते ना, 8 दिवसात आरामात भेटून जाते. बाकी तब्येत गी ठीक आहे तुझी? हो, माझी तब्येत तर ठीक आहे, टनाटन आहे. तू सांग बाई, तुझी तब्येत कशी आहे, लेकरं कशी आहे, भाऊजी काय म्हणते, कामं गिमं कसे चालले? माई तब्येत काय ठीक आहे ना. माई तब्येत ठीक आहे, लेकराची तब्येत ठीक आहे, आणि भाऊजी ठीक आहे. भाऊजी काल वावरात गेले होते, आज इकडे कामाला गेले.
काम भेटलं तर कामाला जाते, नाही तर मग वावरात जाते. हाव काय चांगलं आहे ना. आली नाही म्हटलं तू गावाले, दिवाळीला आलती तेव्हापासून. हो रे, माझी इच्छा होती येवाची, पण काय करू, येवाले नाही भेटत. गण्याची शाळा राहते, मग घरी पाहा लागते. बरोबर आहे. आता तुझं लग्न झालं तर तुले तर तुझं घर समजणस, भावाची थोडी आठवण येते. बरोबर म्हणते ना, लग्न झाल्यावर आपापलं घरदार समजते. त्याच्यानं तू आता तुझ्या घरदारात व्यस्त आहे, सासू सासऱ्यामध्ये, लेकरायमध्ये. मस्त बिजी आहे तू. इकडे मायबापाची आठवण नाही येत, माई आठवण नाही येत. आमची आठवणच नाही येत. नाही रे, तसं नाही आहे, आठवण येते, पण काय करतं. मजबुरीनं राहा लागते. आता तिकडे येईन तर इकडे वाका होते, त्याच्यानं अर्धमन इकडे अर्धमन तिकडे, त्याच्यानं इकडेच पाहा लागते ना. मग आता माई नाही येणं झालं तर तू येत जाय. धाराले घेऊन, त्या लेकरायले घेऊन मस्त रात्रभर राहिला आणि चालला गेला मग दुसऱ्या दिवशी भेटगीट घेऊन. जाणं होते, तूही नाही येत, माहीच वाट पाहतं. मी तरी दिवाळीला आली, 2-4 दिवस राहिली, येऊन गेली. तुझ्याजवळ तर गाडी आहे, पटकन येऊ शकतं, रात्रभर राहून दुसऱ्या दिवशी जाणंही होते. ज्या दिवशी तू कामाला नाही जात, ज्या दिवशी तुला सुट्टी राहते, त्या दिवशी येत जाय. भेट येऊन जाते आपली. मोबाईलवर बोलणं आणि असं आमने सामने बसून बोलणं लय फरक पडते. एकामेकाले पाहतो, हालचाल विचारतो. तू लठ्ठ झाली, तू बारीक झाला, आपल्याला आमने सामने बसून दिसते, मोबाईलवर दिसते काय. हो बाई, हे गोष्ट तर आहे. मोबाईलवर फक्त बोलणंच होते, हालचाल विचारणं होते, पण डोळ्यानं पाहणं नाही होत. आणि व्हिडिओ कॉलमध्ये काय, व्हिडिओ कॉलमध्ये बी दुरूनच पाहणं झालं ना ते. नाही तर काय, मग येत जाय. बरं, पाहतो मग. संक्रांतले येईन मग मी डब्बा घेऊन, तिळगुळ लाडू घेऊन येतो मग मी. ये जो मग, संक्रांतली ये जो, का संक्रांत झाल्यावर येशील. पाहीन ना, संक्रांत झाल्यावरच या लागन. एक काम करजो, संक्रांत झाल्यावर येशील का नाही, तर मी तुला सांगतोच, ज्या दिवशी माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम राहील ना, त्या दिवशी धारा, आई, तू सगळेजण ये जा मस्त माझ्या घरी. मस्त हळदी कुंकूचा कार्यक्रम करन, लूटचा कार्यक्रम करन लक्ष्मीचा. तिकून ते येऊन राहिली रिंकूताई संक्रांत कराले. अच्छा, ती येऊन राहिली काय? एकटीच येते का दोघे जण येऊन राहिले? येईन ना, दोघे जण येईन ना. तर ते येईन तेव्हा आई बी येईन, तर म्हणजे संग मग हळदी कुंकूचा कार्यक्रम होते, अशी म्हणून राहिली मी. ठीक आहे ना, सांगन ना मग मी आईले संध्याकाळी. संध्याकाळी कायले, आई जशी आली तिकून तर सांगतोच मग मी. हो सांगजो, बाईचा फोन आला होता म्हणा, तर लावजो म्हणा मग आईले संध्याकाळी 8 वाजता. ठीक आहे ना. हो, 8 वाजता कामही होऊन जाते, म्हणजे 8 वाजता जेवण होऊन जाते माया, मग फ्रीच राहतो मी रात्री. ठीक आहे ना. आवाज काऊन असा येऊन राहिला? कसा येऊन राहिला आवाज? थोडा गळ्या बसल्यासारखा आवाज येऊन राहिला. आता हे व्हायरल इन्फेक्शन चालू आहे ना, थंडीच्यानं सर्दी खोकला, तर त्याच्यानं थोडं मलाही बरं नाही वाटून राहिलं म्हणा. सर्दी तर नाही आहे, पण थोडं गरम अंग वाटून राहिलं आणि गळा खसखस वाटून राहिला, त्याच्यानं थोडासा आवाज दबल्यासारखा वाटते. काळजी घे ना मग, दवाखान्यात की नाही गेली काही तर? आता थोड्याशासाठी काय जाईन रे दवाखान्यात, थोड्यासाठी दवाखान्यात बी नाही जा लागत. अद्रक टाकून मस्त अद्रक गुळाचा चहा बनवा लागन, हळद वळद टाकून, आणि रात्री मस्त विक्स झेंडूबाम लावून मस्त मालिश करन आणि मस्त अंगावर घेऊन झोपून राहीन. ते तर करजोच म्हणा आयुर्वेदिक, पण म्हटलं दवाखान्याचंही करत जाय. करन ना, दवाखानाही करन, पण आता आयुर्वेदिक पाहतो ना. जर आराम लागला आजच्या दिवस, आज आणि उद्या करून पाहतो 2 दिवस. आराम लागला तर ठीक, जर जास्त वाटन तर मग चालली जाईन तुझ्या भाऊजीला घेऊन दवाखान्यात. हो पाहिजे म्हटलं, घेत जाय मग काळजी. ठीक आहे मग बबन, ठेवतो फोन. आईले सांग जा आठवणीनं, बाईचा फोन आला होता म्हणून. हो बाई, ठीक आहे, सांगन ना मी. अन काळजी घे म्हटलं तब्येतीची. हो रे, जाईन ना दवाखान्यात जाईन, पण आजच्या दिवस वाट पाहतो ना मी. बरं वाटन तर ठीक, नाही तर उद्या गिद्या करतो मग तयारी दवाखान्यात जावायची. पाय बरं किती चांगला आहे माया भाऊ. माई किती काळजी घेतं, काळजी करून राहिला. असं नाही का चाल बाईच्या भेटीला जाऊ द्या, डोळ्यानं पाहू द्या. मोबाईलवरच काळजी घेत जाय तू, दुरून दुरून, जवळ नको येत जाऊ. नाही तसं नाही आहे, येईन ना मी. आता म्हणून राहिलो ना संक्रांतीला येतो म्हणून. येतो, आजची 4 तारीख, मग काय 14-15 तारखेची संक्रांत, येतोच मग मी 16-17 तारखेला. तरी बी 10-12 दिवस बाकी आहे ना. 10-12 दिवसच ना, येतोच ना मग मी. भेटू मग. येतो मग मी. बरं ठीक आहे मग बबन, ठेवतो फोन. हो बाई, ठीक आहे, ठेव मग फोन.
पहा मग मित्रांनो, असं राहते बा बहीण भावाचं प्रेम. लहानपणी मस्त संगमंग खेळणं, एका ताटात खाणं, संगमंग झोपणं, लहान राहतो तोपर्यंत. आणि लग्न झाल्यावर मग आपण आपल्या घरी जाव तर पाहुणे बनून जा लागते. मग म्हटलं लग्न झाल्यावर दोघेही जण एकामेकासाठी पाहुणे बनून राहून जातो. भाऊ येते आपल्या घरी पाहून पण 2-4 दिवसासाठी, आणि आपण जातो 2-4 दिवसासाठी पाहून पण. कसे राहते नाही लग्न झाल्यानंतरचे दिवस, लहानपणीचेच दिवस मस्त राहते. चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.